I am Vilas Malojirao Kadambande, Assistant Teacher, Granted Primary and Secondary Ashram School, Sonkham, Taluka Nawapur, District Nandurbar. Welcome to you all on our Natawatkar's E-class. Students, today we are going to learn a 10th standard lesson, unit number 2.2, The Boy Who Broke the Bank. The lesson is written by a famous writer, Ruskin Bond. The lesson talks about the impact of rumors in our society, how rumors are spread. So, let us begin the lesson, but before that, we will have some chats in a chit-chat activity. A lie can run around the world before truth has got its boots on. It's a very famous sentence. याचा अर्थ असा होतो की सत्य पायामध्ये चप्पल घालत नाही तोपर्यंत असत्य हे गावभर हिंडून परत येत असतं. स्पष्टीकरण द्यायचं झालं तर सत्य लवकर पसरत नाही परंतु असत्य लवकर पसरतं आणि अफवा या असत्यावर आधारलेल्या असतात आणि त्या रानातील वणव्याप्रमाणे इतरत्र पसरत असतात. याच संकल्पनेवर आधारित आजचा हा आपला पाठ आहे. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर when people believed at first and suffered for it later. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक चर्चा अशी करायची आहे की नुकतीच एखादी अफवा आपल्या परिसरामध्ये पसरली होती आणि नंतर ते असं लक्षात आलं की ती सत्य नसून अफवा होती आणि त्यामुळे अनेक लोकांचं नुकसान झालं. तर सध्या कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळेला अशी एक अफवा होती की चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. त्यामुळे असं झालं की लोकांनी चिकन खाणं बंद केलं आणि अनेक लोकांचे व्यवसाय बुडाले. नंतर असं लक्षात आलं की चिकनमुळे कोरोना होत नाही परंतु तोपर्यंत खूप सारं नुकसान आपल्याकडे झालेलं आपल्याला दिसून येतं. Also discuss how one can decide whether some news is a fact or fake. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कानावर अनेक बातम्या येत असतात. मग ती बातमी सत्य आहे की अफवा आहे हे आपण कसं ओळखायचं? परमेश्वराने आपल्या सर्वांना बुद्धी दिलेली आहे, मेंदू दिलेला आहे तो विचार करण्यासाठी. म्हणून ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपल्या कॉमन सेन्सला विचारायचं. आपला जो रिझन आहे, सतसत विवेक बुद्धी आहे, त्याला विचारूनच आपण त्या बातमीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे ठरवलं पाहिजे. Who do you think are responsible for spreading false news? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी कोण जबाबदार असतात? समाजामध्ये आपण अनेक प्रकारचे लोफर्स बघतो. त्याचप्रमाणे मिसचिफ मेकर्स म्हणजे खोड्या करणारी लोक बघतो. त्याचप्रमाणे टाइमपास करणारी लोक बघतो जे नुसता टाइमपास म्हणून चुकीच्या बातम्या समाजामध्ये पसरवत असतात परंतु त्यांना कळत नाही की त्याचे किती भयंकर परिणाम समाजावर होत असतात. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस? मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही नो असं देणार, कारण आपल्या कानावर आलेली प्रत्येक बातमी ही खरीच असते असं नाही. आपण आपला कॉमन सेन्स वापरतो. त्याचप्रमाणे त्या बातमीची रिलायबिलिटी किती आहे, ती कोणत्या सूत्रांकडून आपल्यापर्यंत आलेली आहे हे आपण पडताळून बघतो आणि मगच आपण त्यावर विश्वास ठेवत असतो आणि ठेवायला सुद्धा पाहिजे. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ रूमर विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग, लेटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. तुमच्या परिसरामध्ये अशी एखादी अफवा अलीकडेच तुमच्या कानावर आलेली आहे का? जर आली असेल तर तिचं स्पष्टीकरण तुम्ही द्यायचं. मागे एक बातमी अशी आली होती मागच्या वर्षी
की SSC बोर्ड एक्झाम ज्या आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत, त्यामुळे अनेक मुलांना धक्का बसला होता की परीक्षेचं काय होईल. परंतु नंतर बोर्डाकडून स्पष्टीकरण आलं की अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीचं आम्ही प्रसिद्धीकरण केलेलं नाही आणि ती बातमी खोटी आहे. म्हणजे रूमर्स काय असतात तर कुठल्याच प्रकारचा आधार नसलेल्या ज्या बातम्या असतात, ज्या फक्त कानोकानी पसरतात, त्यांना आपण रूमर्स किंवा अफवा असं म्हणत असतो. या बातम्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमन सेन्स, कुठल्याही प्रकारची रिलायबिलिटी नसते. द बॉय हु ब्रोक द बँक या पाठाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड, ज्यांचा जन्म 1934 मध्ये झालेला होता. रस्किन बॉन्ड is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mussoorie, India. The Indian Council for Children Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. विद्यार्थी मित्रांनो, रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते मसुरी या ठिकाणी त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत राहतात. भारतीय विद्यार्थी शिक्षण परिषदेकडून त्यांना विशेष अवॉर्ड प्रदान करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचं पुस्तक होतं आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या पुस्तकासाठी. त्याचप्रमाणे त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण अनुक्रमे 1999 आणि 2014 साली मिळालेले आहेत. तर रस्किन बॉन्ड हे अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत आणि या पाठातून त्यांनी अफवांसंदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. पाठाला सुरुवात करूया. नथू grumbled to himself as he swept the steps of People Nagar Bank owned by Seth Govindaram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed clothes balanced on her head. Don't raise such dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay, and this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week. I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself confidence. पहिल्या पॅराग्राफ मध्ये सुरुवातीला आपण शब्दांचे अर्थ समजून घेऊया. ग्रंबल्ड म्हणजे कुरकुर करणे किंवा तक्रार करणे. दुसरा शब्द आहे एम्फासाइज म्हणजे जोर देणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वीपर बॉय बघितलेला असेल. स्वीपर बॉय म्हणजे आपल्याकडे जे लोक झाडू मारतात, अंगणांमध्ये साफसफाई करतात, त्यांना स्वीपर असं म्हणतात. तर या ठिकाणी नथू नावाचा एक स्वीपर बॉय आहे जो एका बँकेमध्ये काम करतो. ती बँक आहे पीपल नगर या गावामध्ये आणि त्या बँकेचे मालक आहेत सेठ गोविंदराम.
तो अतिशय रागाने तक्रार करतोय, कुरकुर करतोय आणि रागाने त्या बँकेचे ओटे आणि पायऱ्या झाडतोय. झाडता झाडता तो विचार करतोय की बँकेने माझी सॅलरी अजूनही दिलेली नाही. बघा, बऱ्याचदा आपण रागामध्ये जर असलो तर वस्तू आपटतो. झाडू असेल हातात तर तो कशावर तरी आदळतो. तसंच नथू करतो. आणि ते करत असताना त्या ठिकाणी सीताराम नावाचा एक मुलगा, जो त्याच्या डोक्यावर इस्त्री केलेले कपडे घेऊन चाललाय, तो जो मुलगा आहे तो इस्त्रीवाला आहे, तो तिथे थांबला आणि त्याने नथूला विचारलं की नथू, काय झालं? तू असं काय करतोय? इतक्या जोराने तू डस्टबिनला झाडू का मारतोयस? त्यावेळेला नथू सांगतो, अरे मला याबद्दल बोलायचं नाही म्हणत. तेव्हा सीताराम त्याला पुनश्च एकदा विचारतो की मला सांग म्हणे, काय झालं? तू इतकी धूळ का जोराने उडवतोय? मागे तू सांगत होता की बँकेने तुझे 2 रुपयाने तुझा पगार वाढवलेला नाही. नथू सांगतो, अरे बाबा 2 रुपये तर जाऊच दे, परंतु बँकेने आज महिन्याची 20 तारीख आलेली असताना सुद्धा माझा रेग्युलर पगार सुद्धा दिलेला नाही. 2 रुपये पगार वाढीव जाऊ दे. मी तुला सांगून देतो की यापुढे या बँकेमध्ये मी काम करणार नाही. एकदा का माझा पगार मिळाला की मी या ठिकाणून निघून जाणार आहे, ही नोकरी सोडून देणार आहे, असं नथू सीतारामला सांगतो. आणि तो अजून एक गोष्ट सांगतो की ही जी बँक आहे, ही बँक माझा पगार का अडवून धरते हे मला कळत नाही. एका गरीब माणसाचा पगार बँक कशी काय अडवू शकते? हे सर्व विवेचन तो कोणासोबत करतोय? सीताराम सोबत. पुढचा पॅराग्राफ. वेल, I wish you luck, said Sitaram. I'll keep a lookout for any job that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. At the 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Tying his bundle together, he said, I know a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to live. यामध्ये नवीन शब्द आलेला आहे प्लॉडेड. प्लॉडेड म्हणजे काय? प्लॉडचा भूतकाळ, कष्टाने चालणे. बघा, एखादं वजन जर आपल्या डोक्यावर ठेवलेलं असेल तर आपण जड पायांनी चालत असतो, त्याला प्लॉडिंग असं म्हणतात. तर सीताराम आणि नथू यांचं संभाषण सुरू होतं. नथूचं बोलणं झाल्यानंतर सीताराम त्याला म्हटला की ठीक आहे बाबा म्हणे, मी तुझ्यासाठी दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुझ्या लायकीची नोकरी मला मिळाली तर नक्कीच मी तुला सांगेन. असं सांगून सीताराम त्या ठिकाणाहून निघून गेला. ही प्लॉडेड विथ अ बंडल ऑफ क्लोथ्स ऑन हिज हेड. तो तिथून निघून गेला आणि एक एक घर करत कपडे देत असताना 4थ्या घरी जेव्हा तो पोहोचला त्यावेळेला त्याने असं ऐकलं की त्या घरातली जी मालकीनबाई होती ती कोणाशी तरी नवीन साफसफाई करणाऱ्याबद्दल चर्चा करत होती. मला नवीन साफसफाई करणाऱ्या माणसाची गरज आहे, माणसं माझ्याकडे टिकत नाही. तर जेव्हा सीतारामने हे ऐकलं त्यावेळेला सीताराम म्हणाला की मॅडम, माझा एक मित्र आहे जो आता पिपलनगरच्या बँकेमध्ये काम करतो, तिथे स्वीपर म्हणून. तर ती बँक त्याला सध्या पगार देत नाहीये, म्हणून त्याला त्याचा जॉब सोडायचा आहे. तर मी सांगू का त्याला तुमच्यासाठी? असं सीताराम त्या स्त्रीला म्हटला. इज दॅट सो मिसेस श्रीवास्तवा?
Well, tell him to come and see me tomorrow. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. Mrs. Srivastava had to do some shopping. She gave instruction to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the clothes shop. नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत. हॉइस्टेड म्हणजे हॉइस्टचा भूतकाळ. हॉइस्ट म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण पोतं त्याच्या डोक्यावर चढवून देतो, वजन चढवून देतो आणि उंच धरून तो डोक्यावर घेऊन घेतो, त्याला हॉइस्टिंग असं म्हणतात. आया म्हणजे घरामध्ये जे श्रीमंत लोक असतात त्यांचे मुलं सांभाळण्यासाठी ते काही स्त्रियांना अपॉइंट करत असतात, त्यांना आया असं म्हणतात. आणि कस्टमरी म्हणजे नेहमीचा, परिचयाचा. तर जेव्हा सीतारामने त्या स्त्रीला स्वीपर बॉय बद्दल सांगितलं त्यावेळेला ती शी जम्प विथ जॉय. तिला खूप आनंद झाला आणि ती म्हटली असं का म्हणे, मग त्याला माझ्याकडे पाठव उद्याच. मी त्याला उद्याच सांगते की माझ्याकडे केव्हा कामाला यायचं. तर त्यावेळेला सीतारामला खूप आनंद झाला. आपल्या जीवनामध्ये जर आपण एखाद्याचं काम केलं असेल की एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं बाबा माझ्यासाठी छोटीशी नोकरी बघ आणि तुम्ही जर त्याला मिळवून देऊ शकला तर तुम्हाला आनंद होतो. तसा आनंद सीतारामला झाला. आणि त्यानंतर त्याने त्याचा इस्त्रीच्या कपड्यांचा जो गठ्ठा होता तो डोक्यावर उचलला आणि तो चालायला लागला. ती जी स्त्री होती ज्यांच्याशी सीताराम बोलला होता त्या स्त्रीचं नाव आहे मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तवला आता बाजारात जायचं होतं, पीपल नगरच्या मार्केटमध्ये जायचं होतं. त्यांनी आया म्हणजे त्यांच्या मुलाला सांभाळणारी जी स्त्री होती तिला हाक मारली आणि तिला सांगितलं की तू मुलाकडे व्यवस्थित लक्ष ठेव, मी बाजारात जाऊन येते. त्यांनी अजून त्यांच्या घरामध्ये कुक होता जो स्वयंपाकी होता त्यालाही सांगितलं की दुपारचं जेवण व्यवस्थित बनव, मला जरा बाजारात जायचंय. आणि मिसेस श्रीवास्तव लगबगीने कपड्यांची खरेदी करण्यासाठी पीपल नगरच्या मार्केटमध्ये निघून गेल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipal Nagar. She then showed Mrs. Srivastav a sample of the clothes she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that Seth Govindaram's bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month." या परिच्छेदामधील कठीण शब्द किंवा नवीन शब्द फॅनिंग. फॅनिंग म्हणजे रुमालाने हवा घालणे. अफर्म्ड म्हणजे होकार देणे. शेड, टेक्स्चर अँड डिझाइन. एखादा कपडा असतो त्या कपड्याचा रंग, शेड म्हणजे रंग, टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत आणि डिझाइन म्हणजे त्याच्यावर असलेली नक्षी. आता मिसेस श्रीवास्तव बाजारामध्ये गेल्या पीपल नगरच्या. त्या ठिकाणी एक मोठं चिंचेचं झाड होतं. त्याची अतिशय दाट सावली होती. त्या दाट सावलीमध्ये मिसेस श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण भेटली. श्रीमती भूषण त्यांचं नाव होतं. श्रीमती भूषण या उन्हापासून बचाव म्हणून त्या झाडाखाली थांबलेल्या होत्या. त्या दोघी
एकमेकांना भेटल्या त्यावेळेला मिसेस भूषण हाताने किंवा रुमालाने स्वतःला हवा घालत होत्या गरमीपासून वाचण्यासाठी. दोघी जेव्हा भेटल्या त्यावेळेला मिसेस भूषण यांची चर्चा सुरू झाली त्या वर्षीच्या उन्हाळ्यापासून, की ह्या वर्षीचा उन्हाळा हा पीपल नगरच्या इतिहासातील सर्वात कडक उन्हाळा आहे असं भूषण या म्हणत होते. मिसेस श्रीवास्तव यांनी सुद्धा त्यांच्या मताला दुजोरा दिला. त्यानंतर दोन स्त्रिया जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्या निश्चितच एखादी नवीन वस्तू जर त्यांनी घेतलेली असेल किंवा घेणार असतील तर त्याबद्दल चर्चा करतात. तर मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव या एका कपड्यावर, त्यांनी एक कपडा खरेदी केलेला होता मिसेस श्रीवास्तवने, त्यांनी तो मिसेस भूषणला दाखवला आणि 5 मिनिटांपर्यंत त्यांनी त्या कपड्याचा रंग, त्याची पोत आणि त्यावर असलेल्या नक्षीबद्दल चर्चा केली. चर्चा संपल्यानंतर अचानक श्रीवास्तव यांना क्लिक झालं सकाळी काय घडलं होतं. त्यांच्याकडे सीताराम आलेला होता. बोलता बोलता त्या मिसेस भूषण यांना म्हटल्या की तुम्हाला समजलं का, पीपल नगर बँक जी आहे सेठ गोविंदराम यांची, ती बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देत नाहीये, बँकेमध्ये काहीतरी समस्या आहेत असं मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना सांगितलं. शॉकिंग remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the other could be getting paid either. जेव्हा मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना ही गोष्ट सांगितली त्यावेळेला मिसेस भूषण यांना शॉक बसला, आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या म्हटल्या, अरे बापरे, जर बँक एका स्वीपर बॉयला पगार देऊ शकत नाही तर निश्चितच इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा बँक पगार द्यायला समर्थ नसेल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा अर्धा भाग आज आपण या ठिकाणी संपवत आहोत. पुढील भाग आपण पुढच्या तासाला बघूया.